आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लूट करणाऱ्यांना थांबवणार असतील तर ठाकरे गटाचं समर्थन असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तर फडणवीस करत असलेल्या स्वच्छतेची सुरुवात शिंदेंपासून झाली असावी असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काय घोटाळे केले असतील, सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल, आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल, त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू। कुरघोडी प्रत्येक गोष्टीमध्ये होते। मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे, तर आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल। की साफ करतात अर्थ वेगवेगळे होतात, तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी। त्यांचं मतभेद असल्याचं दिसून येते। मतभेद नाही तर प्रत्येक गोष्टीवर एकमेकावर कुरघोडीसुद्धा हे करतायत आणि हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाणा राज्यामध्ये आम्हाला वाटतोय। बातमी मंत्री धनंजय मुंडेंसंदर्भातली। मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आता पुन्हा एकदा कोरोना मुंडे आक्रमक झालेत। त्यांनी आता मुंडेंविरोधात उपोषणाचा इशारा दिलाय। अधिवेशनाआधी करुणा मुंडे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसणार असून धनंजय मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा त्यांचा आरोप आहे।